हॅलो स्टुडंट्स, ज्ञानदीपच्या UPSC मेन्स क्वेश्चन आन्सर्स डिस्कशनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण गव्हर्नन्स आणि सोशल जस्टिस ह्या सब्जेक्टचे काही क्वेश्चन आन्सर्स मेन्सचे बघणार आहोत. क्वेश्चन आन्सर्सकडे वळण्याच्या आधी आपण बघूया की UPSC मेन्सच्या आन्सर्सचे काही प्रीरिक्विजिट्स काय आहेत, म्हणजे कुठल्या गोष्टी तुमच्या आन्सरमध्ये असल्या पाहिजे जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतील. ठीक आहे, तर एक गुड आन्सरमध्ये काय काय असतं. सगळ्यात आधी तुमचं जे कंटेंट आहे ते क्वेश्चन्सचे त्याने डिमांड फुलफिल करायला पाहिजे. राईट, तुमचं कंटेंट क्वेश्चन बरोबर रेलेव्हंट पाहिजे, त्याने क्वेश्चनची डिमांड फुलफिल करायला हवी. ही फर्स्ट रिक्वायरमेंट आहे. सेकंड रिक्वायरमेंट काय आहे की तुमचं जे आन्सर आहे त्याला एक प्रॉपर स्ट्रक्चर असायला पाहिजे. ठीक आहे, जेणेकरून एक्झामिनरला व्यवस्थित वाचता येईल तुमचं आन्सर. तर स्ट्रक्चर म्हणजे काय, तर एक प्रॉपर इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्लुजन असायला पाहिजे. ठीक आहे, त्याचबरोबर आन्सर आपलं जे आहे ते कॉम्प्रेहेन्सिव्ह असायला पाहिजे. खूप पॉइंट्स, वेगळ्या वेगळ्या प्रकारचं अनालिसिस, त्या क्वेश्चन्सचे रिलेटेड सगळे डायमेन्शन तुमच्या आन्सरने कव्हर करायला पाहिजे. ॲट द सेम टाइम असं करताना जी लँग्वेज आहे ती खूप कन्साइज असायला पाहिजे. खूप नेमकेपणानं तुम्ही तुमचं उत्तर मांडायला पाहिजे. ठीक आहे, तर आता आपण फर्स्ट क्वेश्चनकडे वळूया. आन्सर लिहिण्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्वेश्चन समजून घेणं. क्वेश्चनची डिमांड काय आहे हे आपल्या लक्षात यायला हवं. तर क्वेश्चन डिकोडिंग ही फर्स्ट स्टेप आहे. तर आपण बघूया क्वेश्चन काय म्हणतो की ॲज वी सेलिब्रेट 75 years ऑफ इंडिपेंडन्स there still seems to be a lack of tangible results. ठीक आहे, म्हणजे क्वेश्चनचा पार्ट 1 जो आहे तो म्हणतो there is lack of tangible results in the domain of women empowerment. राईट, हा पार्ट 1 ऑफ द क्वेश्चन आहे. ठीक आहे, हा पार्ट फर्स्ट पार्ट. आणि हे का आहे, डिस्पाइट सेव्हरल वुमन सेंट्रिक लेजिस्लेशन्स, बरेचसे लॉज, रेग्युलेशन्स आणि पॉलिसीज वुमेनसाठी बनवल्यानंतरही वुमेन एम्पॉवरमेंट ही एक रियालिटी नाही आहे इंडियामध्ये, हे क्वेश्चनचं म्हणणं आहे. ठीक आहे, आणि त्याने आपल्याला सांगितलंय की तुम्ही इव्हॅल्युएट करा. ठीक आहे, याचं मूल्यांकन करा. आता आपल्याला स्टेटमेंट दिलेलं आहे आणि स्टेटमेंटमध्ये जे म्हटलंय ते आपल्याला प्रूव्ह करायचंय. ठीक आहे, तर आपलं आन्सर कसं असायला हवं की सगळ्यात आधी आपण सांगणार की काय प्रॉब्लेम्स आहेत, वुमेन रिलेटेड काय प्रॉब्लेम्स इंडियामध्ये आहेत आणि कुठले स्कीम्स आणि पॉलिसीज गव्हर्नमेंटने विमेनसाठी क्रिएट केलाय. ठीक आहे, तर आपण बघू शकतो की इंडियाचा जो रँक आहे ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्टमध्ये इंडियाचा रँक 135 आउट ऑफ 146 कंट्री, जो की खूप पुअर परफॉर्मन्स आहे. ठीक आहे, ॲट द सेम टाइम इंडियाचं जे फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन आहे ते नियर 22% आहे. ठीक आहे, आणि फक्त 14% विमेन पार्लमेंटेरियन्स इंडियामध्ये आहेत. यातनं आपल्याला काय दिसून येतं की जे क्वेश्चन म्हणतोय की 75 years ऑफ इंडिपेंडन्स नंतरही आपली वुमेन रिलेटेड महिला सशक्तीकरणाची जी प्रगती आहे ती खूप तोटकी आहे. ठीक आहे, तर आपण बघूया. तर क्वेश्चनमध्ये हे पण म्हटलंय की बरेचसे लेजिस्लेशन्स आणि पॉलिसीज असल्यानंतरही ही परिस्थिती आहे. तर कुठले लेजिस्लेशन्स आणि पॉलिसीज आहेत, तर आपण बघू शकतो की विमेनच्या सेफगार्ड्स काय आहेत. डावरी प्रोहिबिशन ऍक्ट, ठीक आहे, प्रिव्हेन्शन ऑफ इमॉरल ट्रॅफिकिंग ऍक्ट, प्रिव्हेन्शन ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट, वर्कप्लेस सेफ्टीसाठी मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट, प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट ऍक्ट हे आहेत. ठीक आहे, ऍट द सेम टाइम आपण विमेनच्या राईट्स रिलेटेड हे खूप सारे लेजिस्लेशन आणले, ज्याच्यामध्ये हिंदू सक्सेशन ऍक्ट, अडॉप्टेशन अँड मेंटेनन्स ऍक्ट, ठीक आहे, प्रोहिबिशन ऑफ ट्रिपल तलाक जो आहे, मुस्लिम विमेन प्रोटेक्शन ऑफ डिवोर्स ऍक्ट, हे सगळे ऍक्ट्स काय करतात, विमेन्सला एम्पॉवर करतात. ऍट द सेम टाइम पॉलिटिकल एम्पॉवरमेंट सगळ्यात जास्त विमेनची कशी झाली आहे, 73rd and 74th कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटने जे 33% रिझर्वेशन प्रोव्हाइड केले लोकल बॉडीजमध्ये, त्यामुळे सगळ्यात जास्त पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन विमेनचं इंडियामध्ये झालंय. ठीक आहे, आता हे झालं लेजिस्लेटिव्ह मेकिंग. कुठल्या पॉलिसीज गव्हर्नमेंटने आणल्या विमेनसाठी, तर आपण बघू शकतो की इन्स्टिट्यूशनल सेटअप काय. सगळ्यात आधी तर मिनिस्ट्री ऑफ वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट आहे, नॅशनल कमिशन ऑफ विमेन आहे, विमेन रिलेटेड पॉलिसी आली होती 2016 मध्ये. ठीक आहे, बाकी हेल्थ, एम्प्लॉयमेंट, एज्युकेशन आणि
सेफ्टी रिलेटेड कुठल्या कुठल्या स्कीम्स आहे, जसं ICDS आहे, मातृवंदना योजना आहे, राईट टू एज्युकेशन आहे, बेटी बचाओ बेटी पढाओ आहे आणि अशा खूप साऱ्या स्कीम्स आहेत. तर आता तुम्हाला ऍक्च्युली आन्सरमध्ये एवढ्या सगळ्या स्कीम्स लिहिण्याची गरज नाही. मोजक्या तीन चार लॉज, 3-4 स्कीम्स तुम्ही एका डायग्रामॅटिक फॉर्म मध्ये लिहू शकता. तुम्ही डायग्राम वापरू शकता इथे. ठीक आहे. तर डायग्राम वापरून तुम्ही सांगू शकता की कुठले लॉज आणि स्कीम्स वुमेन रिलेटेड आहेत. पण हे लॉज, रेग्युलेशन्स आणि पॉलिसीज असूनही विमेन एम्पॉवरमेंट रियालिटी आहे का इंडियामध्ये? क्वेश्चन मध्ये म्हटल्याप्रमाणेच विमेन एम्पॉवरमेंट खूप कमी आहे. महिला सशक्तीकरणामध्ये खूप इश्यूज आहेत इंडियामध्ये. ते का आहेत ते बघूया आपण. इंडियाचा रँक जसं आपण आधी बघितलं 146 कंट्रीज पैकी ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट मध्ये 135th आहे. त्यामध्ये आपलं वर्स्ट परफॉर्मन्स काय आहे? हेल्थ रिलेटेड. वर्स्ट परफॉर्मन्स आहे रिलेटेड हेल्थ अँड सर्व्हायवल रिलेटेड. ठीक आहे. हे कसं जस्टिफाय होतं? मॅटर्नल मोर्टॅलिटी रेट काय आहे? MMR 103 आहे. 103 पर लॅक बर्थ. ठीक आहे. भारतामध्ये 50% जास्त महिला ज्या आहेत त्या अनेमिक आहेत, अनेमिया. आणि त्यामुळे काय होतं की महिलांच्या हेल्थ आणि प्रोडक्टिव्हिटीवरती परिणाम होतो. इकॉनॉमिक पार्टिसिपेशन जे आहे इंडियाचं, त्यामध्ये आपण खूप पुअरली प्लेस्ड आहे. इकॉनॉमिक पार्टिसिपेशन मध्ये आपला 143rd रँक आहे जेंडर गॅप रिपोर्ट मध्ये. इंटर पार्लमेंटरी युनियन जे आहे ते काय बघतं की महिलांचं राजकीय स्थान काय आहे एखाद्या देशामध्ये. तर इंटर पार्लमेंटरी युनियन प्रमाणे, IPU प्रमाणे आपला 140th रँक आहे आउट ऑफ 193 कंट्रीज. आणि आधी बघितल्याप्रमाणे विमेन पार्लमेंटेरियन्स किती आहेत? 14% आहेत. मियर 14%. ठीक आहे. सेफ्टी रिलेटेड जो नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो आहे त्याचा डेटा काय सांगतो की फिमेलचे सेक्शुअल हॅरॅसमेंट 70% इन्क्रीज झाली आहे. कधीपासून? 2011 ते 2018 70% इन्क्रीज झालेली आहे महिलांच्या सेक्शुअल हॅरॅसमेंट रिलेटेड क्राईम्स मध्ये. आता काय रिझन्स आहेत पुअर परफॉर्मन्स इन वुमेन एम्पॉवरमेंटचे ते आपण बघूया. सगळ्यात आधी तर पॅट्रियार्कल सोशल सेटअप. पॅट्रियार्कल सोशल सेटअप यामुळे काय होतं की विमेनला ज्या संधी आहेत एज्युकेशनच्या, एम्प्लॉयमेंटच्या, त्या संधी त्यांना इझिली घेता येत नाही ऍट पार विथ मेन. म्हणजे पुरुषांच्या बरोबरीने विमेनला त्या संधींचा फायदा घेता येत नाही. ठीक आहे. दुसरं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपण बघितलं की फिमेलची, आपण इंडियामध्ये बघतो की एज्युकेशनल अटेनमेंट खूप जास्त आहे. 77% नॅशनल लिटरसी रेट आहे आणि विमेनचा रेट पण जवळपासच आहे. तरी पण आपण बघतो की विमेनचं इकॉनॉमिक पार्टिसिपेशन तेवढं नाहीये. मियर 22% जे लेबर फोर्स पार्टिसिपेशन आहे. ठीक आहे. तर यामुळे काय होतं की फिनान्शियल इंडिपेंडन्स जो आहे आणि फ्रीडम आहे हे कमी होतं. आणि एक बार्गेनिंग पॉवर, स्वतःचं म्हणणं मांडण्याची जी क्षमता आहे विमेनची, बिकॉज त्यांचं डिपेंडन्सी होते पुरुषांवर, त्यांची जी डिपेंडन्सी आहे त्यामुळे त्यांना जे इकॉनॉमिक किंवा त्यांचं बार्गेनिंग पॉवर आहे, त्यांचं म्हणणं मांडण्याची जी स्वातंत्र्य आहे ते त्यांना मिळत नाही. तिसरं काय महत्वाचं कारण आहे की का इकॉनॉमिक पार्टिसिपेशन पुअर का होतं? कारण मेजॉरिटी टाइम विमेनचा कुठे जातो? केअर गिव्हिंग आणि डोमेस्टिक वर्क, घरगुती कामांमध्ये महिलांचा सगळ्यात जास्त वेळ जातो. आता आपण ही जी कारणं मांडतोय तर फक्त कारणं सांगून तुम्हाला चांगले मार्क्स मिळणार नाही, तर त्याबरोबर तुम्हाला डेटा देणे, स्टॅटिस्टिक्स, रिपोर्ट्स हे सुद्धा तुम्हाला त्यामध्ये लिहायला पाहिजे तुमच्या आन्सर्स मध्ये. डेटा हा काय जस्टिफिकेशन द्यायला तुमच्या स्टेटमेंटचं हा बेटर वे ऑफ प्रेझेंटेशन होतं. जेव्हा तुम्ही डेटा देता तेव्हा तुम्ही जे म्हणणं मांडताय त्याला जास्त महत्व येतं. ठीक आहे. तर केअर गिव्हिंग आणि डोमेस्टिक वर्क काय आहे? 1.37 आवर्स फक्त मेन स्पेंड करतात आणि विमेन मोर दॅन 5 आवर्स जे ते केअर गिव्हिंग वर्क मध्ये किंवा डोमेस्टिक वर्क मध्ये, घरगुती कामांमध्ये स्पेंड करतात. ठीक आहे. रिस्ट्रिक्टेड मोबिलिटी, आपण बघतो की पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये सेफ्टी असू देत किंवा स्वतःचं वाहन हे महिलांकडे खूप कमी प्रमाणात असतं, त्यामुळे त्यांची मोबिलिटी खूप रिस्ट्रिक्टेड होते. ठीक आहे. दुसरं महत्वाचं काय आहे की प्रायव्हेट सेक्टरमध्ये असू देत किंवा गव्हर्नमेंट किंवा पॉलिटिकल सेक्टर, तिन्हीमध्ये लिडरशिपचे जे रेव्हेन्यूज आहेत विमेनचे ते खूप कमी आहेत. महिला खूप कमी लिडरशिप पोझिशनमध्ये आहेत. त्यामुळे काय होतं की त्यांना इन्फ्लुअन्स नाही करतायत. पॉलिसीज असू देत किंवा डिसिजन्स असू देत हे इन्फ्लुअन्स करता येत नाही. मग आपण आता त्यासाठी काय करू शकतो हे आपल्याला वे फॉरवर्ड मध्ये बघायचंय. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण एज्युकेशनल एम्पॉवरमेंट ऍट पार
करतोय विथ मेन, बट इकॉनॉमिक अटेनमेंट नाहीये. तर विमेनला इकॉनॉमिकली एम्पॉवरमेंट करणं खूप महत्वाचं आहे. इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट, ठीक आहे. तर हे कसं करू शकतो, तर महिला आता सध्या काय करतात, सगळ्यात जास्त डोमेस्टिक वर्कर्स कोण आहेत, फिमेल हाऊस हेल्प. त्यानंतर वर्कफोर्समध्ये पार्टिसिपेशन, जॉब्सच्या ज्या संधी आहेत गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट दोन्ही क्षेत्रांमध्ये त्या आपल्याला वाढवायला हव्यात. विमेनचं स्किल डेव्हलपमेंट आणि व्होकेशनल एज्युकेशन आहे त्यावरती आपण फोकस करायला पाहिजे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे कायदे आहेत, ज्या सरकारी योजना आहेत, यांना महिलांनी इन्फ्लुएन्स करायला पाहिजे, महिलांनी इम्प्लिमेंट करायला पाहिजे, म्हणजे त्याचं जे एक्सेप्टन्स आहे ते जास्त होईल. तर काय त्यासाठी करायला पाहिजे की पॉलिटिकल पार्टिसिपेशन विमेनचं इम्प्रूव्हमेंट करणं खूप गरजेचं आहे. ते आपण कसं करू शकतो, विमेन रिझर्वेशन बिल पास करायला पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर पॉलिटिकल पार्टीज ज्या आहेत त्यांनी विमेनला कॅन्डिडेचर द्यायला पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर लिडरशिप डेव्हलपमेंट आपल्याला विमेनची करायला हवी. ते कसं करू शकतो, ऑलरेडी आपण बघितलं की ग्रामीण भागांमध्ये जे बचत गट आहेत, सेल्फ हेल्प ग्रुप्स, फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन, यामुळे काय होतं की महिलांचं जे स्थान आहे ते समाजात वरती जातं आणि त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढते. तर यातूनच आपण फिमेल लिडरशिप डेव्हलपमेंट इन रूरल एरियाज करू शकतो. तर अशा सिमिलर स्कीम्स आपल्याला अर्बन एरियामध्ये पण इम्प्लिमेंट करायला हव्या फॉर वुमेन, ठीक आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे सोशल चेंज, आपलं जे पेट्रियार्कल सोशल सेटअप आहे त्यामध्ये चेंज करण्यासाठी आपल्याला ॲटिट्यूडनल चेंज आणणं खूप गरजेचं आहे, ठीक आहे. तो कसा आणू शकतो आपण, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन अँड एज्युकेशन कॅम्पेन्स आपण चालवू शकतो. विमेनचं कॉन्ट्रीब्युशन आहे त्यातनं आपल्याला हायलाईट करता येऊ शकतं, ठीक आहे. जसं बेटी बचाओ बेटी पढाओ हे जे गव्हर्नमेंटची स्कीम आहे त्यातून पण आपण ICE कॅम्पेनच चालवतो सोशल चेंज आणण्यासाठी, ठीक आहे. आणि प्राईम मिनिस्टर जे आहेत आपले ऑनरेबल प्राईम मिनिस्टर, त्यांनी इंडिपेंडन्स डेच्या स्पीचमध्ये सांगितलंय की जोपर्यंत विमेन एम्पॉवरमेंट होत नाही तोपर्यंत इंडियाचा प्रोग्रेस आणि इंडियाचे जे अँबिशियस टार्गेट्स आहेत ते अचीव्ह होऊ शकणार नाही. तर अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन कसा बघितला, सगळ्यात आधी आपण बघितलं की क्वेश्चनला प्रॉपरली डिकोड केलं, ठीक आहे. प्रत्येक जे क्वेश्चनचा पार्ट आहे त्याला एका वेगळ्या वेगळ्या सब हेडिंग मध्ये घेतलं आणि त्या सब हेडिंग मध्ये आपण आपलं जे रेलेव्हंट कंटेंट आहे ते लिहिलं. ऍट द सेम टाइम आपण खूप सारे रिपोर्ट्स, डेटा आणि स्टॅटिस्टिक्सचा यूज केला जे आपले असर्शन्स आहे त्यांना जस्टिफाय करण्यासाठी. आणि त्यानंतर एक प्रॉपर वे फॉरवर्ड आपण दिला. वे फॉरवर्डमुळे काय होतं की तुमच्या आन्सरला एक चांगलं कन्क्लुझिव्ह नेचर येईल आणि तुम्हाला काही ब्राउनी पॉईंट स्कोर करता येतील, म्हणजे एक अर्धा किंवा 1 मार्क तुम्हाला एक्स्ट्रा मिळेल दुसऱ्यापेक्षा. तर सेकंड क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन सिव्हिल सर्व्हिसेस रिलेटेड आहे. तर सिव्हिल सर्व्हिसेस आपला गव्हर्नन्सच्या सिलेबसमध्ये रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस इन डेमोक्रेसी ह्या पार्टमध्ये येतो, ठीक आहे. तर क्वेश्चन बघूया. इनिशियली civil services in India were designed to achieve the goals of neutrality and efficiency, effectiveness, ठीक आहे. तर हा पार्ट 1 ऑफ द क्वेश्चन आहे. इनिशियल मोटिव्ह काय होता सिव्हिल सर्व्हिसेसचा, न्यूट्रॅलिटी आणि इफेक्टिव्हनेस, ठीक आहे. पण क्वेश्चन काय म्हणतो, इट सीम्स टू बी लॅकिंग इन द प्रेझेंट कंटेक्स्ट, लॅकिंग इन द प्रेझेंट कंटेक्स्ट. नाव द क्वेश्चन आस्क्स, क्वेश्चन आपल्याला विचारतो की डू यू अग्री विथ द पॉइंट ऑफ व्ह्यू आणि डू यू अग्री दॅट ड्रास्टिक रिफॉर्म्स आर रिक्वायर्ड इन सिव्हिल सर्व्हिसेस, कमेंट, ठीक आहे. तर क्वेश्चनला किती पार्ट्स आहेत, हा पार्ट 1 आहे, इनिशियल ऑब्जेक्टिव्ह ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस. त्यानंतर दुसरा पार्ट 2 आहे, आपल्याला सांगायचंय की सिव्हिल सर्व्हिसेसचा गोल काय होता, न्यूट्रॅलिटी अँड इफेक्टिव्हनेस, ते आपल्याला जस्टिफाय करायचंय. पार्ट 2 मध्ये आपल्याला सांगायचंय की कशा प्रकारे लॅकिंग आहे, तो ऑब्जेक्टिव्ह अजून फुलफिल नाही झालेला किंवा प्रेझेंट कंटेक्स्ट मध्ये आपण बघतो आपण त्या ऑब्जेक्टिव्ह पासून दुरावलो गेलो. आणि थर्ड काय आहे की रिफॉर्म्स रिक्वायर्ड. तर ह्या क्वेश्चनला आपण अशा 3 पार्ट्स मध्ये डिवाइड केलंय आणि प्रत्येक पार्टला एक प्रॉपर सब हेडिंग देऊन आपण ऍड्रेस करणार आहे. तर आपण आन्सर बघूया. तर आन्सर मध्ये काय आहे की सिव्हिल सर्व्हिसेस वर डिझाईन टू प्रोव्हाइड इफेक्टिव्ह गव्हर्नन्स. इफेक्टिव्ह गव्हर्नन्स कसं की जिल्हा पातळीवर जे IAS IPS ऑफिसर्स आहे ते क्विक डिसिजन मेकिंग करू शकतील, डिसिजन मेकिंग फास्टर होऊ शकेल आणि सेंट्रल स्टेटमध्ये किंवा गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये, मिनिस्ट्रीजमध्ये एक चांगल्या प्रकारे कोऑर्डिनेशन येऊ शकतं सिव्हिल सर्वंट्समुळे. आणि पूर्ण देशभरात जे गव्हर्नन्स आहे ते युनिफॉर्म नेचरचं असेल, ठीक आहे. कारण सेम लेवलचे ऑफिसर्स, IAS ऑफिसर, IPS ऑफिसर हे तिथे कार्यान्वित असतील, त्यामुळे युनिफॉर्मिटी येईल गव्हर्नन्समध्ये. आणि
सिव्हिल सर्वंट जे आहेत एक पॉलिटिकल न्यूट्रॅलिटी ठेवून पॉलिसी मेकिंगची ऍडवाइस देऊ शकतील आणि पॉलिसी मेकिंग मध्ये इम्प्लिमेंटेशन पॉलिसी मेकिंगचं करू शकतील. हा मूळ उद्देश होता सिव्हिल सर्व्हिसेसचा. ठीक आहे. पण आपण बघतो की जो मूळ उद्देश आहे तो आपण इट रिमेन्स इल्युसिव्ह, तो आपला फुलफिल झालेला नाहीये आणि सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये खूप रिफॉर्म आणण्याची गरज आहे. ठीक आहे. तर काय इश्यूज आहेत सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये? सगळ्यात फर्स्ट म्हणजे ब्युरोक्रॅटिक ऍटिट्यूड. ठीक आहे. लोकशाहीचा जे ऍटिट्यूड आहे तो कसा आहे? सेंट्रलायझेशन ऑफ पॉवर झालेलं आहे. खूप जास्त पॉवर ह्या ऑफिसर्सकडे आहे. त्यांना इंडिपेंडेंटली त्यांच्या डिस्क्रिप्शन मध्ये डिसिजन घेता येतात आणि अकाउंटेबिलिटी खूप कमी आहे. खूप कमी अकाउंटेबिलिटी आहे कारण पॉवर खूप हाय आहे, खूप सारे डिसिजन त्यांच्या हातात आहेत आणि अकाउंटेबिलिटी नाही आहे. यामुळे ब्युरोक्रॅटिक ऍटिट्यूड येतो. याने काय होतं की जे गव्हर्नमेंटचं वर्क कल्चर आहे ते खूप पुअर वर्क कल्चर होतं. वर्क कल्चर खूप खराब होतं गव्हर्नमेंटचं आणि आपण बघतो की यामुळे काय होतं की डिलेज होतात. ठीक आहे. फाईलच्या मुवमेंट होत नाहीत. डिसिजन मेकिंग मध्ये खूप अडथळे येतात. जर तुम्ही एखाद्या गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये गेला असाल तर तुम्हाला चांगल्या प्रकारे याची कल्पना असेल. दुसरं काय आहे? रेड टेपिझम. रेड टेपिझम मध्ये काय होतं की भारतामध्ये खूप सारे रूल्स रेग्युलेशन्स आहेत आणि ऑफिसर्सकडे खूप जास्त पॉवर, डिस्क्रिप्शन आणि अकाउंटेबिलिटीची कमी असल्यामुळे काय होतं की एक्सेसिव्ह डिले होतात. तुमचे जे प्रायव्हेट सेक्टरचे मे बी इंडस्ट्रीचे जी कामं असतील किंवा लँड रिलेटेड जी कामं आहेत, जे अप्रुव्हल्स आहेत, यांना खूप वेळ जातो आणि गव्हर्नमेंट वर्क इज व्हेरी टार्डी. यामुळे काय होतं, जे इज ऑफ डुईंग बिझनेस आहे हे खराब होतं. इज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये अडथळे येतात. आणि सगळ्यात जास्त काय आहे की एम्फसिस ऑन रूल्स आहे. खूप जास्त रूल्स रेग्युलेशन मध्ये अडकून पडल्यामुळे ही कामं होत नाहीत आणि ट्रेड आणि बिझनेस हॅम्पर होतो. ठीक आहे. त्यानंतर आर्टिकल 311 जे आहे ते सिव्हिल सर्वंट्सला प्रोटेक्शन देतं फ्रॉम रिमूव्हल, आर्बिट्ररी रिमूव्हल पासून आर्टिकल 311 सिव्हिल सर्वंट्सला प्रोटेक्शन देतं. पण ऍक्च्युअली काय झालंय की हे जे प्रोटेक्शन हे एक्सेसिव्ह झालंय आणि यामुळे काय झालंय की एवढं प्रोटेक्शन असल्यामुळे कॉम्पिटिशनची खूप कमी आहे. ठीक आहे. आणि त्यामुळे एक पॅसिव्हिटी, काम करण्यासाठी एक पॅसिव्हिटी निर्माण झालेली आहे गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन मध्ये आणि रिस्क टेकिंग ॲबिलिटी पण ऍट द सेम टाइम नाहीये. रूल्स मध्ये अडकून पडल्यामुळे एक इनोव्हेटिव्ह आणि रिस्क टेकिंग ॲबिलिटी अशा ऑफिसर्स मध्ये लॅकिंग आहे सिव्हिल सर्वंट्स मध्ये. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की सिव्हिल सर्व्हिसेस काय आहेत, एक जनरलाइज्ड सर्व्हिसेस आहेत, जनरल असतात, राईट. आणि आपण बघतो की जे टेक्नॉलॉजीमुळे, क्लायमेट चेंजमुळे खूप स्पेशलाइज्ड प्रॉब्लेम्स गव्हर्नन्समध्ये निर्माण झालेत. ते प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायला हे जनरलाइज्ड ऑफिसर्स कुठेतरी कमी पडतात. आपल्याला कशाची? एका स्पेशलाइज्ड स्किलची गरज आहे. ठीक आहे. ऍट द सेम टाइम ब्युरोक्रॅटिक ॲटिट्यूड, लो अकाउंटेबिलिटी, हाय डिस्क्रिप्शन यामुळे काय होतं की करप्शन वाढतं. हे आपल्याला कसं कळतं की इंडियाचा रँक जो आहे करप्शन परसेप्शन इंडेक्स मध्ये 85th of 180 आहे. ठीक आहे. आणि गव्हर्नमेंट करप्शन इज वन ऑफ द मेजर रिझन्स फॉर दिस पुअर रँकिंग. ठीक आहे. पॉलिटिसायझेशन, आपण क्वेश्चन मध्ये काय बघितलं? इफेक्टिव्हनेस. तो इफेक्टिव्हनेसचा पार्ट आपण बघितला. आता पॉलिटिकल न्यूट्रॅलिटीचा पार्ट आपण बघूया. ट्रान्सफर्स आणि पोस्टिंग जे आहे सिव्हिल सर्वंटच्या, ट्रान्सफर्स आणि पोस्टिंग ह्या त्यांच्या एक्झिक्युटिव्ह पॉलिटिकल लिडरशिप आहे ते कंट्रोल करतात, पॉलिटिकल बॉसेस कंट्रोल करतात. आणि त्यामुळे काय होतं की जे ऑफिसर्स आहेत, जे सिव्हिल सर्वंट्स आहेत, ते काय करतात? पॉलिटिकली अलाइन होतात. बेसिकली सिव्हिल सर्वंटची एक व्हॅल्यू काय आहे? फाउंडेशनल व्हॅल्यू न्यूट्रॅलिटी. ठीक आहे. नॉन पार्टिझनशिप, इम्पार्शियालिटी. आपल्या GS4च्या सिलेबस मध्ये आपण बघितले ह्या सगळ्या फाउंडेशनल व्हॅल्यूज आहेत सिव्हिल सर्वंटच्या. पण ट्रान्सफर्स अँड पोस्टिंग्स आहे ना, हे काय पनिशमेंट आणि इन्सेंटिव्ह म्हणून यूज केलं जातं. तुम्ही जर एखाद्या पॉलिटिकल पार्टीज बरोबर किंवा रुलिंग पार्टी बरोबर अलाइन झाला, ते म्हणतील तसे कामं जर तुम्ही केले तर तुम्हाला चांगल्या पोस्टिंग्स आणि चांगल्या ठिकाणी तुमचं ट्रान्सफर होईल. आणि जर तुम्ही तसं नाही केलं तर तुम्हाला खराब पोस्टिंग, खराब रोल्स मध्ये काम करायला लागेल. यामुळे काय होतं? पॉलिटिसायझेशन होतं ब्युरोक्रेसीचं आणि न्यूट्रॅलिटी राहत नाही. ठीक आहे. आणि
न्यूट्रॅलिटीला आणखी एक इम्पेडिमेंट काय आहे? पोस्ट रिटायरमेंट बेनिफिट. आपण बघतो की खूप सारे कमिशन्स आहे, कमिटीज आहे, यावरती काय होतं की हे जे रिटायर्ड सिव्हिल सर्वंट्स आहे यांची अपॉइंटमेंट केली जाते आणि आपली अपॉइंटमेंट होऊ शकेल किंवा आपल्याला अपॉइंटमेंट कुठेतरी घ्यायची आहे, या उद्देशाने कधी कधी हे जे सिव्हिल सर्वंट्स हे बायस्ड वे मध्ये काम करतात. ठीक आहे, तर मग इफेक्टिव्हनेस आणि न्यूट्रॅलिटी हे सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये घेऊन येण्यासाठी आपल्याला कुठले रिफॉर्म करायला पाहिजे ते आपण बघूया. जे क्वेश्चनने विचारलंय की तुम्हाला वाटतं का की ड्रास्टिक रिफॉर्म करायला पाहिजेत, आणि याचा आन्सर काय आहे? येस, ड्रास्टिक रिफॉर्म्स आर रिक्वायर्ड. तर कुठले रिफॉर्म्स आपण करणार आहेत? सगळ्यात आधी रिक्रुटमेंट रिफॉर्म्स. आता जी एक सिंगल सिव्हिल सर्व्हिस एक्झाम घेतली जाते त्यामध्ये आपण बघतो की फक्त जनरलिस्ट सिव्हिल सर्वंट्सचा अपॉइंटमेंट होते, पण आपल्याला काय पाहिजे की स्पेशलिस्ट. तर वी शुड फोकस ऑन स्पेशलिस्ट रिक्रुटमेंट. आणि जो गव्हर्नमेंटने रिफॉर्म आणलाय प्रायव्हेट सेक्टरमधून गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये लॅटरल एंट्रीने अपॉइंटमेंट करणे, ठीक आहे, हा लॅटरल एंट्री सारखा इनिशिएटिव्ह आहे. यामुळे काय होईल की एक नवीन टॅलेंट, एक फ्रेश आयडियाज जे आहे त्या गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये येऊ शकतात प्रायव्हेट सेक्टरमधून. दुसरं महत्वाचं काय? ट्रेनिंग आणि अपॉइंटमेंट. तर ऑलरेडी जे सिव्हिल सर्वंट्स रिक्रूट होऊन जात आहेत गव्हर्नमेंटमध्ये त्यांच्यातले खूप सारे इंजिनियर्स असतात, डॉक्टर, CS अशा टेक्निकल डिग्रीज किंवा स्पेशलाइज डिग्रीज असं लॉ वगैरे घेऊन आलेले असतात. तर हे जे टॅलेंट आहे हे ऑलरेडी जे एक्झिस्टिंग टॅलेंट आहे त्याला आपण नर्चर करणे, ठीक आहे. प्रत्येकाला सेम रोल न देता इनसाइड सिव्हिल सर्व्हिसेस प्रत्येक काही असं सेम काम न करता त्यांच्या डोमेन प्रमाणे किंवा त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांना स्पेशलाइज्ड जे आहे स्पेशलाइज्ड रोलमध्ये करिअर पाथ त्यांना निवडू देणे एकदा सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये एंट्री केल्यामुळे. यामुळे काय होईल, जो जनरलिस्ट वर्सेस स्पेशलिस्टचा जो वाद आहे ना, यामध्ये बऱ्यापैकी ऑलरेडी एक्झिस्टिंग टॅलेंटचा यूज तुम्ही करू शकता, ठीक आहे. त्यानंतर अर्ली करिअर स्पेशलायझेशन करता येईल. जर कुणाला इंडस्ट्रीमध्ये काम करण्याची, कुणाला ॲग्रिकल्चरमध्ये काम करण्याची, कुणाला टेक्नॉलॉजीमध्ये काम करण्याची आवड असेल तर त्या सिव्हिल सर्वंट्सला त्याप्रमाणे स्वतःची करिअर पाथ निवडता येईल. हे सजेशन्स कुणी दिले होते? सुरेंद्रनाथ कमिटी 2003. ही एक सिव्हिल सर्व्हिस रिफॉर्म कमिटी होती सुरेंद्रनाथ कमिटीने. हे सगळे ट्रेनिंग आणि अपॉइंटमेंट रिलेटेड रिफॉर्म्स त्यांनी सजेस्ट केले होते. त्यानंतर मिड करिअर ट्रेनिंग करता येऊ शकतं. बऱ्याचदा काय होतं की जेव्हा एंट्री केलेली असते तेव्हाच्या ज्या स्किल्स आहेत आणि एकदा 10, 15, 20 वर्ष जेव्हा निघून जातात करिअर स्पॅनमध्ये तेव्हा ज्या स्किल्स रिक्वायर्ड आहे गव्हर्नन्समध्ये यामध्ये खूप मोठा तुटवडा आहे, खूप मोठा डिफरन्स आहे. तर हे कसं काय फुलफिल करता येऊ शकतं? मिड करिअर ट्रेनिंगने हा जो गॅप आहे हा फील करता येऊ शकतो. त्यानंतर आपण बघितलं की आपला एक मेन ऑब्जेक्टिव्ह काय होता की पूर्ण इंडियामध्ये गव्हर्नन्समध्ये युनिफॉर्मिटी यायला पाहिजे, ठीक आहे. पण तसं आहे का? आपण बघितलं की काही नॉर्थ ईस्टर्न स्टेट्समध्ये, सदर्न स्टेट्सच्या कंपॅरिझनमध्ये गव्हर्नन्समध्ये खूप सारे लॅक्युनाज आहेत. ते कसे फुलफिल होऊ शकतात? जर सर्व्हिस डिलिव्हरीचं स्टँडर्डायझेशन केलं, ठीक आहे, एक सर्व्हिस डिलिव्हरी मॉडेल सर्व्हिस डिलिव्हरी ऍक्ट आणला आणि ते स्टँडर्डायझेशन केलं तर काय होईल की सगळ्या सिव्हिल सर्वंट्सला त्या ऍक्टला अडेअर करणं, त्या नियमांचं पालन करणं आणि त्याप्रमाणे सर्व्हिस डिलिव्हरी करणं हे मॅन्डेटरी होईल, ठीक आहे. आणि त्याप्रमाणे युनिफॉर्म इफेक्टिव्हनेस ऑफ गव्हर्नन्स आपल्याला अचीव्ह करता येऊ शकतो. हे कुणी सजेशन दिलं होतं? हे कोटा कमिटी 2003. ही पण एक सिव्हिल सर्व्हिस रिफॉर्म कमिटी होती आणि पब्लिक सर्व्हिस डिलिव्हरी रिलेटेड कमिटी होती. त्यांनी हे होटा कमिटीने सजेशन दिलं. यामुळे काय होईल? एक अकाउंटेबिलिटी मेकॅनिझम होईल. जर तुमची सर्व्हिस डिलिव्हरी आहे, गव्हर्नन्स ऍडमिनिस्ट्रेशन आहे, हे जर या सर्व्हिस डिलिव्हरी ऍक्टच्या प्रमाणे क्वालिटी ऑफ सर्व्हिस डिलिव्हरी किंवा एफिशियन्सी नसेल तर ऍक्शन घेता येऊ शकते अगेन्स्ट सच ब्युरोक्रॅट्स. आणखी काय इफिशियन्सी कसं करू शकतो तुम्ही? हे जे सिव्हिल सर्वंट्स आहे हे गव्हर्नमेंटचं ह्युमन रिसोर्स आहे आणि ह्युमन रिसोर्सची एफिशियन्सी कशी अचीव्ह होऊ शकते? जसं 360 डिग्री परफॉर्मन्स रिव्ह्यू जर झाला तर त्यामुळे काय होईल की जे बेटर टॅलेंट आहे, ठीक आहे, जे जास्त चांगल्या प्रकारे काम करतायत अशा सिव्हिल सर्वंट्सला चांगले पोस्ट किंवा अर्ली प्रमोशन्स हे मिळू शकतात. हे 360 डिग्री रिव्ह्यू केल्याने होईल. त्यामुळे काय होईल? परफॉर्मन्स ओरिएंटेड अप्रेझल होईल, ठीक आहे. दुसरं महत्वाचं काय? न्यूट्रॅलिटी अचीव्ह करण्यासाठी की पॉलिटिकल पार्टीजमध्ये एंट्री करण्यासाठी किंवा पोस्ट रिटायरमेंट अपॉइंटमेंट्स घेण्यासाठी एक कूलिंग पिरियड द्यायला हवा. हा 2 years कूलिंग पिरियड फॉर प्रायव्हेट सेक्टर हा ऑलरेडी आहे. हा
गव्हर्नमेंट कमिटीज आणि पॉलिटिकल सेक्टर पार्टिसिपेशनसाठी सुद्धा इम्प्लिमेंट करायला पाहिजे, म्हणजे जास्तीत जास्त निपक्षपातीपणे हे ब्युरोक्रॅट्स काम करू शकतील. दुसरं महत्वाचं म्हणजे आपण बघितलं की ट्रान्सफर्स आणि पोस्टिंग यांचा यूज करून काय होतं, पॉलिटिसायझेशन होतं. तर हे पॉलिटिसायझेशन थांबवण्यासाठी काय होऊ शकतं, एक इंडिपेंडंट सिव्हिल सर्व्हिसेस बोर्ड आहे, हा सगळ्या ट्रान्सफर्स, पोस्टिंग आणि प्रमोशन हे सगळे न्यूट्रल सिव्हिल सर्व्हिस बोर्ड करेल. ठीक आहे, दिस विल बी इंडिपेंडंट ऑफ गव्हर्नमेंट, अ सेपरेट बॉडी. तर ह्या सेपरेट बॉडीने जेव्हा हे ट्रान्सफर्स, पोस्टिंग एक्सेट्रा हे जर केले तर काय होतं, एक निपक्षपातीपणे ह्या होऊ शकेल अपॉइंटमेंट्स आणि पॉलिटिसायझेशन रोखण्यात येईल. तर ऑलरेडी सिव्हिल सर्व्हिसेस रिलेटेड काय रिफॉर्म्स गव्हर्नमेंटने घेतले, तर आपण बघितलं की सगळ्यात मोठा सध्याच्या गव्हर्नमेंटने आणलेला रिफॉर्म म्हणजे मिशन कर्मयोगी. यामध्ये फोकस काय आहे, सध्याची जी रूल बेस्ड वर्किंग आहे, सिव्हिल सर्व्हिसेस जे रूल बेस्ड वर्किंग आहे, यामुळे काय होतं की स्टॉलिंग ऑफ वर्क होतं, पॅसिव्हिटी येते, जे आपण ऑलरेडी बघितले. तर रूल बेस्ड टू रोल बेस्ड, म्हणजे तुम्ही आता ज्या रोलमध्ये आहात, ठीक आहे, त्याला फुलफिल करण्यासाठी तुम्हाला कसे डिसिजन्स घ्यावे लागतील, तुम्हाला किती इफेक्टिव्हली काम करावं लागेल, हे ऍट द डिस्क्रिप्शन ऑफ सिव्हिल सर्व्हंट हे करता येईल. म्हणजे रोल प्रमाणे डिसिजन्स घेता येतील, ना की रूल प्रमाणे. यामुळे काय होणार, इफिशियन्सी आणि फास्ट डिसिजन मेकिंग होणार. ठीक आहे, त्यासाठी आणि एक सेंट्रल कॅपॅसिटी बिल्डिंग कमिशन पण आहे. कॅपॅसिटी बिल्डिंग कमिशन अंडर मिशन कर्मयोगी येणार आहे, ज्यामध्ये काय होणार की सगळ्या सिव्हिल सर्व्हंट्स अक्रॉस स्टेट सर्व्हिसेस, सेंट्रल सर्व्हिसेस यांना युनिफॉर्म ट्रेनिंग मिळणार, मिड करिअर ट्रेनिंग. यामध्ये त्यांचं स्किल बिल्डिंग होणार. आणि लॅटरल एंट्री, जे ऑलरेडी गव्हर्नमेंट UPSCच्या थ्रू अपॉइंटमेंट करते, प्रायव्हेट सेक्टरमधून गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जे ट्रान्झिशन करतायत, दॅट इज लॅटरल एंट्री. तर हा एक रिफॉर्म जो आहे, हा पण एक फ्रेश टॅलेंट किंवा डोमेन एक्सपर्टीज, जसं इलेक्ट्रिक व्हेकल रिलेटेड आपल्याला कुठल्या एक्सपर्टीजची गरज आहे, तर प्रायव्हेट सेक्टर चांगल्या प्रकारे हे फुलफिल करू शकतं. तर लॅटरल एंट्रीच्या थ्रू ते ऑलरेडी गव्हर्नमेंटने इम्प्लिमेंट केले. तर हे ऑलरेडी ह्या सगळ्या स्टेप्स आपण घेतल्या आहेत. तर काय इम्पॉर्टन्स आहे, सिव्हिल सर्व्हिसेस काय करतात, सर्व्हिस व्हरायटी ऑफ सर्व्हिसेस डिलिव्हर करतात, इम्प्लिमेंटेशन करतात वेलफेअर पॉलिसीचं, राईट, आणि दे आर ॲट द कोर ऑफ गव्हर्नन्स. ठीक आहे, सिव्हिल सर्व्हंट्स आत्ताच्या परिस्थितीमध्ये जे आहे, सिव्हिल सर्व्हंट्स आर ॲट द कोर ऑफ गव्हर्नन्स. म्हणून त्यांची कॅपॅसिटी बिल्डिंग खूप इफेक्टिव्हली व्हायला पाहिजे. आणि जेव्हा आपण हे सगळे रिफॉर्म जे आहे सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये हे घेऊन येऊ, तेव्हा काय होणार, गव्हर्नमेंटचं वर्क कल्चर, आपण आता बघतो की सरकारी कचेऱ्यांमध्ये किती वेळ लागतो किंवा किती इनएफिशियन्सी असते, ती इनएफिशियन्सी आणि ते वर्क कल्चर जे आहे ते चेंज होऊ शकतं आणि इन्स्टिट्यूशनल स्ट्रेंथ डेव्हलप होऊ शकते. ठीक आहे, जर हे सगळे रिफॉर्म आणले तर, आणि एक इफिशियंट सर्व्हिस डिलिव्हरी होऊ शकते सिटीजन्सला. ठीक आहे, आणि हे सगळं करण्यासाठी आपल्याला आपण जे वरती डिस्कस केले ते सगळे रिफॉर्म्स आपल्याला इम्प्लिमेंट करायला पाहिजे. आता ह्या क्वेश्चन मध्ये काय इम्पॉर्टंट आहे, नेम ऑफ कमिटीज अँड कमिशन्स आपण बघितलं. होटा कमिटी, तुम्ही सेकंड ARC सुद्धा कोट करू शकता, सेकंड ARC. तर ह्या सगळ्या कमिशन्सचे नावं तुम्ही जेव्हा टाकाल तुमच्या सजेशन्स बरोबर, तेव्हा त्या आन्सरला चांगले मार्क्स मिळतील.